गुड मॉर्निंग क्लास. मागच्या लेक्चरमध्ये आपण वाक्य व वाक्यांचे प्रकार पाहिले. आता आपण वाक्य रूपांतरण या विषयाचा अभ्यास करणार आहोत. पहले वाक्य रूपांतरण क्या है यह हम समझ लेंगे. वाक्य रूपांतरण में दो शब्द होते हैं. वाक्य आणि रूपांतरण म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता त्याची रचना बदलणे. वाक्य का अर्थ न बदलते हुए वाक्य की रचना को बदलना. जैसे कि तो मुलगा गरीब नाही म्हणजे तो कसा आहे, तर तो श्रीमंत आहे. म्हणजेच वाक्याचा अर्थ बदलला का नाही, तर वाक्याची रचना बदलली. बरोबर. अशा प्रकारे वाक्य रूपांतरणाचे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. पहिले आहे प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतरण. दुसरे आहे उद्गारवाचक व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतरण. आणि तिसरे आहे आज्ञार्थक व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतरण. पहले हम प्रश्नार्थी और विधानार्थी वाक्य का परस्पर रूपांतरण देखेंगे. जेव्हा प्रश्नार्थक वाक्य म्हणजे क्वेश्चन मार्क वाला सेंटेन्स आणि विधानार्थी वाक्य म्हणजे फुल स्टॉप वाला सेंटेन्स यामध्ये जेव्हा रूपांतरण होते तेव्हा होकारार्थी वाक्य नकारार्थी होते व नकारार्थी वाक्य होकारार्थी होते. या नियमाप्रमाणे आपण उदाहरणासह बघूया. जगी सर्वसुखी असा कोण आहे. हे विधान कोणत्या प्रकारचे आहे, तर प्रश्नार्थी. कशात रूपांतर करायचे आहे, तर विधानार्थीमध्ये. तर हे होकारार्थी आहे का नकारार्थी आहे हे ओळखले पाहिजे. तर हे होकारार्थी वाक्य आहे. म्हणजेच आपल्याला हे वाक्य नियमाप्रमाणे विधानार्थी करताना नकारार्थी करावे लागेल. तर ते कसे बघा. काय प्रश्न आहे, जगी सर्वसुखी असा कोण आहे. तर कोण आहे का, तर नाही, तर कुणीच नाही. म्हणजे आपले उत्तर काय येईल, म्हणजेच आपले विधानार्थी वाक्य काय येईल, या जगात सर्वसुखी असा कोणीही नाही. आता दुसरे उदाहरण पाहू. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही. आता हे वाक्य प्रश्नार्थी आहे व त्याबरोबर नकारार्थी सुद्धा आहे. बरोबर. म्हणजे हे विधानार्थी करताना होकारार्थीमध्ये रूपांतर करावे लागेल. बरोबर. बघा काय विचारलं आहे, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही म्हणजे राग येतो. मग उत्तर काय येईल, म्हणजे आपलं विधानार्थी वाक्य काय होईल, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. अभी आपको समझ में आया ही होगा प्रश्नार्थी और विधानार्थी का परस्पर रूपांतरण कैसे होता है. अब हम दूसरा प्रकार उद्गारवाचक और विधानार्थी का रूपांतरण देखेंगे. उद्गारवाचक मतलब एक्सक्लेमेशन मार्क वाला सेंटेंस. ठीक है. इस उद्गारवाचक वाक्य का सिंपल सेंटेंस बनाते वक्त मीन्स रूपांतरित करते वक्त वाक्य में या सेंटेंस में कौन सी बात या वस्तु की विपुलता अथवा तीव्रता बताई जाने वाली है उसे हमें स्पष्ट करना होता है. यह हम उदाहरण द्वारा अच्छे से समझेंगे. तर पहिले उदाहरण काय दिलं आहे, केवढी उंच इमारत थी. इस वाक्य में हमें इमारत के बारे में बताया है. इमारत कैसी है, तो उंच म्हणजे बड़ी, लेकिन कितनी, तो बहुत बड़ी, मतलब केवढी उंच. यहाँ पर केवढी मतलब खूप मोठी. मग आपले विधानार्थी वाक्य काय येईल, यानी हमारे मन में क्या विचार था उस इमारत के बारे में की ही इमारत खूप उंच आहे. आता दुसरे उदाहरण बघू. किती गरमी होती हो काल रात्री. आता हे वाक्य उद्गारवाचक आहे. आपल्याला विधानार्थी करताना आपल्या मनात तीव्र भावना काय आहेत, तर कल रात को बहुत गर्मी थी. म्हणजेच आपले उत्तर काय येणार, काल रात्री अतिशय गरमी होती. म्हणजेच उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतरण करताना उद्गारार्थी शब्दाऐवजी त्याच अर्थाचा शब्द वापरावा लागतो. म्हणजेच ऊपर दिए उदाहरण में हमने उद्गारार्थी शब्द कौन सा है, केवड़ी, तो उसकी जगह कौन सा शब्द प्रयुक्त किया, तो खूप, और किती के जगह अतिशय शब्दों का प्रयोग किया. तो आपको समझ में आया होगा विधानार्थी उद्गारवाचक और विधानार्थी का रूपांतरण कैसे होता है. अब हम
तीसरा प्रकार आज्ञार्थी और विधानार्थी वाक्य का परस्पर रूपांतरण देखेंगे। अब आज्ञार्थी का विधानार्थी में रूपांतरण करते वक्त भावार्थ ध्यान में लेना ज़रूरी है। म्हणजेच पहिल्या उदाहरणात काय सांगितले आहे, तू ते पुस्तक आण। हे वाक्य आज्ञार्थक वाक्य आहे, कारण यात आज्ञा हुकूम केली आहे। म्हणजेच विधानार्थी करताना वाक्यामध्ये हुकूम आणि आज्ञेची गरज नसते। तो इसका सिंपल सेंटेंस क्या होगा, म्हणजे आपलं उत्तर काय येईल, तू ते पुस्तक आणावे। दुसरे उदाहरणामध्ये काय सांगितलं आहे, तर तुम्ही आईबाबांच्या इच्छेविरुद्ध वागू नका। म्हणजेच या वाक्यात आपल्याला विनंती केली आहे की आपण आपल्या आईबाबांच्या इच्छेविरुद्ध वागायचे नाही। म्हणजे काय करायचे, तर इच्छेप्रमाणे वागायचे। म्हणून विधानार्थी वाक्य काय येईल, आपण आईबाबांच्या इच्छेप्रमाणे वागावे। अभी आपको आज्ञार्थ और विधानार्थी रूपांतरण समझ में आया ही होगा। तर चला आता आपण थोडं रिवाइज करूया, बघू तुम्हाला किती समजलं ते। प्रथम वाक्य प्रकार ओळखू। हा प्रश्न बोर्ड एक्झाममध्ये 2 मार्कांसाठी विचारला जातो। तर आता जे दिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आधी आपण समजून घेऊया। पहिला प्रश्न आहे, चला आता जेवायला बसा। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न केला आहे। कशी छान चित्र आहेत रंगीबिरंगी। वाक्याच्या शेवटी काय आहे, उद्गारार्थी चिन्ह आहे। तुम्ही याल का आमच्या घरी, या वाक्यामध्ये उत्तराची अपेक्षा केलेली आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे। आणि चौथा वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे, नियमितपणे शाळेत जावे। तर थोडं कळलंच असेल तुम्हाला। तर चला आता आपण याची उत्तरे पाहू। पहिले वाक्य, चला आता जेवायला बसा। या वाक्यामध्ये आपल्याला आज्ञा केलेली आहे, म्हणून हे आज्ञार्थक वाक्य आहे। दुसरे, कशी छान चित्र आहेत रंगीबिरंगी। यात मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, म्हणून हे उद्गारार्थी वाक्य आहे। तिसरा प्रश्न, तुम्ही याल का आमच्या घरी। बघा उत्तराची अपेक्षा आणि प्रश्नचिन्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य। आणि चौथा आहे, नियमितपणे शाळेत जावे, म्हणजे हे काय आहे, विधानार्थी वाक्य आहे। आता पुढचा प्रश्न वाक्य रूपांतरण करा हा पाहू। आणि हा प्रश्नसुद्धा बोर्ड एक्झाममध्ये 2 मार्कासाठी विचारला जातो। आता प्रथम जे खालील प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांवर आपण आधी विचार करूया। तर पहिला प्रश्न काय आहे, अबब केवढा हा साप। कंसात काय दिलेलं आहे, याचं विधानार्थी करा। पण मूळ वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, तर उद्गारार्थी वाक्य आहे। मग उद्गारार्थी वाक्य करताना वाक्यामध्ये काय आलं आहे, केवढ्या। केवढ्याच्या जागी आपल्याला काय वापरावं लागेल, ठीक आहे। आता दुसरा प्रश्न, तुमच्या भेटीने खूप आनंद झाला। आता हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आणि काय करायचं आहे, तर आपल्याला उद्गारार्थी करायचं आहे। म्हणजेच मनातल्या भावना कशा प्रकट करायच्या आहेत ते आपल्याला दाखवायचं आहे। तिसरा प्रश्न आहे, प्रवासात भरभरून बोलावे। आता या वाक्याचं आपल्याला आज्ञार्थी करायचं आहे। जेव्हा ऑर्डर करतो तेव्हा आपण कसं बोलतो, ठीक आहे। आता चौथा प्रश्न काय आहे, काही उपयोग होणार नाही त्याचा। आता हे वाक्य कुठलं आहे, प्रश्नार्थक। आता प्रश्नार्थक करताना काय करतात, तर नकारार्थी वाक्य काय करावं लागतं, होकारार्थी करावं लागतं। आता थोडं तर समजलंच असेल तुम्हाला। तर चला आता आपण ह्याची उत्तरं पाहूया। पहिले वाक्य, अबब केवढा हा साप। उत्तर काय येणार, हा साप खूप मोठा आहे। दुसरा प्रश्न काय होता, तुमच्या भेटीने खूप आनंद झाला। काय करायचं होतं, उद्गारार्थी, भावना प्रकट करायच्या होत्या। मग उत्तर काय येईल, किती आनंद झाला तुमच्या भेटीने। तिसरं, प्रवासात भरभरून बोलावे। काय करायचं होतं, आज्ञार्थी। तर उत्तर काय येणार, प्रवासात भरभरून बोला। चौथं, काही उपयोग होणार नाही त्याचा। प्रश्नार्थी करायला सांगितलं आहे। मग उत्तर काय येणार, त्याचा काही उपयोग होणार आहे का। देखो
इसी प्रकार आपको वाक्य ओळखा और वाक्य रूपांतरण करा समझ में आया ही होगा। तो बच्चों, दिए गए उदाहरण स्वरूप प्रश्न और उत्तरों को आपको ध्यान से रिवाइज करना है और अपना अगला लेक्चर मराठी लेसन पर होगा। तो आप सभी घर पे रहे, पढ़ते रहे और सुरक्षित रहे।